नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। मंडळी, आपल्या महाराष्ट्रामध्ये फळबाग लागवड ही मोठ्या प्रमाणात आहे। फळांचं चांगलं उत्पादन मिळावं, चांगल्या आकाराची चांगल्या चवीची फळं यावी यासाठी फळांची रोपं ही व्यवस्थित निवड करावी लागतात। फळांची रोपं जर आपण दर्जेदार आणि जातीवंत जर निवडली तर फळांवर फळबागांवर कुठलेही रोग कीड याचा प्रादुर्भाव होत नाही। यासाठी रोपवाटिका ही फार महत्त्वाची ठरते। फळबागांची रोपवाटिका जर या रोपवाटिकेमध्ये जातीवंत आणि कलम केलेली चांगली गुणवत्ता असलेली रोपं जर आपल्याला मिळाली तर आपण फळांचं उत्पादन जास्तीत जास्त घेऊ शकतो। आज आपण आहे मुक्काम पोस्ट रायपूर, तालुका परतूर, जिल्हा जालना येथील एका रोपवाटिकेमध्ये आणि या रोपवाटिकेचे जे सर्वेसर्वा आहेत, मालक आहेत, ते आहेत अभयकुमार काळुंके सर। सर नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत। नमस्कार सर। आपण चर्चेला सुरुवात करूया। खरं तर आपण कृषी क्षेत्रामध्ये हॉर्टिकल्चर या विषयामध्ये पदवी प्राप्त केलेली आहे। तुम्ही एक चांगली नोकरी करू शकला असता, पण पारंपरिक व्यवसाय सोडून किंवा नोकरी सोडून तुम्ही या रोपवाटिका व्यवसायाकडे का वळालात? सुरुवातील म्हणजे 1995 पासून गेली 26 वर्षापासून नर्सरी हा व्यवसाय आमचा पारंपरिक वडिलोपार्जित आहे। तर या व्यवसायामध्ये सुरुवातीला वडिलांनी नर्सरी सुरुवात केली होती। तर ती सुरुवात केली त्यावेळेस नर्सरी छोट्या प्रमाणात होती आणि प्रत्येक गोष्टीमध्ये नर्सरीत जर नवीन काही काम करायचं असेल किंवा नर्सरीत कुठले रोपं बनवायचे असतील तर दुसऱ्या व्यक्तींवरती डिपेंड असावं लागत होतं। त्यावेळेस वडिलांना असं वाटलं की नर्सरीचा व्यवसाय वाढवायचा असेल तर ह्याचं पूर्ण शिक्षण घेऊन नर्सरीचा व्यवसाय शास्त्रीयदृष्ट्या वाढवता येईल। त्यानुसार मग माझं BSc हॉर्टिकल्चर परभणी कृषी विद्यापीठामध्ये डिग्री झाली। ती डिग्री झाल्याच्या नंतर पूर्ण आधुनिक पद्धतीने 2007 पासून ते 2022 पर्यंत गेले 15-16 वर्ष मी पूर्ण वेळ नर्सरी क्षेत्रात काम करतो। तर हे एक आधुनिक पद्धतीने जी 2007-08 पूर्वीची नर्सरी आणि 2020-22ची नर्सरी जी आहे ह्याच्यात पूर्णपणे जमीन आसमानचा फरक आहे की प्रत्येक गोष्ट आपण आता आधुनिक पद्धतीने करायला लागलेलो आहोत। त्याच्यामध्ये यांत्रिकीकरण असेल किंवा जो शिक्षणाचा फायदा, उच्च तंत्रज्ञानाचा जो फायदा आहे तो आपण सर्व वापरून आपण नर्सरीचे सर्व कामं करत आहोत। सर, या नर्सरी व्यवसायासाठी आपण सुरुवात कशी केली? सुरुवातीला आपल्याला काही प्रश्न उभा राहिले, पाणी प्रश्न असेल किंवा जागेचा प्रश्न असेल, यावर आपण कशा पद्धतीने मात केली? वडिलोपार्जित नर्सरी असल्यामुळे सुरुवातीला मला अडचणी ह्या कमी आल्या, कारण बालपणापासूनच मी नर्सरीचं रोपाचा व्यवसाय कसा करायचा, रोपं कसे बनवायची ह्या सर्व गोष्टी बेसिक नॉलेज मला त्या गोष्टीचं होतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं BSc हॉर्टिकल्चर झाल्यामुळे ज्या काही अडचणी होत्या, ज्या टेक्निकल असतील, ह्या अडचणी दूर झाल्या। पण आपण पाणी प्रश्न जो म्हणलात तुम्ही, हा पाणी प्रश्न आम्हाला आजही मोठ्या लेवलला आहे, कारण मराठवाडा आणि मराठवाड्यामध्ये जालना हे म्हणल्याच्या नंतर दुष्काळ नेहमीच असतो। तर त्याच्यासाठी आम्ही पाणी प्रश्नासाठी पूर्ण 100% आमची जी नर्सरी आहे हे ड्रीप इरिगेशनवर आहे पूर्ण। आणि पाण्यासाठी इथे 3 विहिरी आहेत नर्सरीमध्ये, 35 एकरवरती नर्सरी आहे, त्यामध्ये 3 विहिरी आहेत। एक 10 किलोमीटर इथं लोअर दुधना प्रकल्प आहे, आपण तिकडनंही पाणी लिफ्ट केलेलं आहे। आणि एक परतूरजवळ आपली एक विहीर आहे, तर तिकडनंही पाणी, म्हणजे पाण्यासाठी आम्हाला हा जास्त त्रासदायक आहे। पण त्याच्यावर मात करून आम्ही हा नर्सरीचा व्यवसाय चालवत आहोत पाण्यामध्ये। आणि आर्थिक परिस्थिती ही जी होती आमची, तर ही सुरुवातीपासून नर्सरीतनं 4 पैसे इतर शेतीपेक्षा जास्त मिळतात, त्यामुळे आर्थिक अडचण ही जास्त नाही आहे। सर, आता अर्थात ही रोपवाटिका उभा करण्यामागे आपला मेहनत आहे, आपले कष्ट आहेत, पण यासाठी काही प्रशिक्षण घ्यायची गरज तुम्हाला पडली का? तुम्ही कुठल्या प्रशिक्षणासाठी सहभागी झाला होतात का? काय सांगाल आपण? हो, प्रशिक्षण सातत्याने घ्यावंच लागतं, कारण नर्सरीमध्ये ज्या ज्या नवीन गोष्टी होत आहेत ते शिक्षण घेण्यासाठी मी सुरुवातीला 2012मध्ये जालना कृषी विज्ञान केंद्र इथं रोपवाटिकेचा एक 7 दिवसीय प्रशिक्षण निवासी ते पूर्ण केलं। त्याच्यानंतर परभणी कृषी विद्यापीठाचं NHM अंतर्गत जे सिट्रसचं होतं, मोसंबीचं उत्पादनाचं, कीड व रोगमुक्त रोपे तयार करण्याचं, तर त्याचं एक प्रशिक्षण घेतलं। आणि आत्ताही माझं सर्व संशोधन केंद्र वेगवेगळ्या फळपिकांचे प्लस कृषी विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्र ह्यांच्याकडे वेळोवेळी प्रशिक्षण मी घेत असतो आणि तिकडनं प्रशिक्षण घेऊन माझ्या नर्सरीमध्ये मी ते आधुनिक पद्धती वापरत असतो।
आपण आता उल्लेख केला की साधारण 35 एकर क्षेत्रामध्ये हे जे काही रोपवाटिका आहे ती आपण उभारलेली आहे. पण यामध्ये कोणकोणत्या फळांच्या रोपांची निर्मिती केली जाते याविषयीची माहिती द्यावी. आपल्याकडे जे आहेत जवळपास 35 एकरमध्ये 25 प्रकारचे वेगवेगळे फळपिकं आहेत. तर त्या फळपिकासोबतच आपण वनशेतीचंही काही पिकं आहेत आपल्याकडे. तर हे दोन्ही मिक्स करून आपण जवळपास 40 प्रकारच्या रोपाची निर्मिती आपल्या नर्सरीमध्ये होते. वर्षभरात आपण 8 ते 10 लाख रोपाची निर्मिती करतो आणि आपलं हे रोज जे रोप आहे हे निर्मिती झालेलं हे महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर 5 ते 6 राज्यामध्ये आपण सप्लाय करतो. त्याच्यामध्ये मुख्यतः आपलं तेलंगणा आहे, आंध्र प्रदेश आहे, गुजरात आहे, कर्नाटक आहे, MP आणि छत्तीसगड ह्या राज्यामध्ये आपण सप्लाय करतोय. आता या सशक्त रोपांची निर्मिती करण्यासाठी आपण कोणकोणतं तंत्रज्ञान वापरता किंवा कोणकोणत्या पद्धती वापरता याविषयी आपण काय सांगाल? तर ह्यामध्ये आज आपण पाहतो की रोपं मार्केटमध्ये भरपूर सर्वच प्रकारच्या फळबागेचे असतील, फुलशेतीचे असतील, हे सर्व रोपे मिळतात. पण त्याच्यामध्ये दर्जेदार व जातीवंत रोपं हे खूप कमी मिळतात. आणि त्यामध्ये आपण जे रोपांची निर्मिती करण्याचा उद्देशच हा आहे की शेतकऱ्यांना दर्जेदार व जातीवंत आणि कीड व रोगमुक्त हे रोपे शेतकऱ्यांना शेतात जर गेली आणि जातीवंत रोप गेले तरच त्या शेतकऱ्याचं उत्पादन वाढेल. आज सर्वत्र आपण पाहतो शेतकरी फळबाग लावतात, पण त्या फळबागेचं उत्पादन त्या लेवलला त्यांचं मिळत नाही आहे, जसं त्यांना अपेक्षित आहे ते उत्पादन मिळत नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे की जे रोपं आहेत ते जातीवंत नाही आहेत. ह्या दृष्टिकोनातूनच आपला हे जे नर्सरीचा व्यवसाय आहे तर हे वाढवण्याचा ह्या उद्देशानेच आम्ही वाढवत आहोत. तर याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला जातीवंत जे आमचे मात्रवृक्ष आहेत 25 प्रकारचे, हे सर्व जे भारतातले जसे संशोधन केंद्र आहेत, केंद्र सरकार आणि राज्य शासनाचे कृषी विद्यापीठाचे, ह्या संशोधन केंद्रावरून आपण त्यांचं सर्वांचं संकलन केलं. ते आपले पूर्ण 25 एकर क्षेत्रामध्ये लागवड केली आणि त्याच्यापासून आपण जे डोळे आहेत ज्याला आपण कलम करण्यासाठी बड म्हणू किंवा कलम काडी म्हणू ते काढतो. आणि आपल्याकडे जे गावरान जोडलेलं असतं, जसं तुम्ही आता हे पाहताय आंब्याचं रोप आहे, तर आंब्याच्या रोपासाठी आपण खाली गावरान आंबा लागवड केलेला असतो आणि त्या आंब्याच्या वरती हे दर्जेदार केशर असेल, केशरची आपण काडी जोडतो आणि त्याची कलमीकरण करतो. तर ह्याच्यामध्ये 100% शेतकऱ्याला जातीवंत आणि दर्जेदार ओरिजिनल रोपं जातात. सर, आता या रोपांवर बऱ्याच वेळा रोगकिडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. जर ही रोपं लहान अवस्थेतच चांगल्या प्रकारे सशक्त असतील तर ती वाढीच्या अवस्थेमध्ये सुद्धा चांगली राहू शकतात. त्यासाठी कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण खत पाणी व्यवस्थापन कशा प्रकारे करता? आपण रोपांच्या दर्जेदार निर्मितीसाठी आपण सर्वप्रथम जे मात्रवृक्ष आहेत आमचे 25 एकरवरती, तर त्या मात्रवृक्षांची आपण चांगल्या प्रकारे निगा राखतो. त्याच्यामध्ये त्यांचं कीड व्यवस्थापन असेल, खताचं व्यवस्थापन असेल आणि पाण्याचं काटेकोर नियोजन असतं आमचं. ते सर्व त्या मात्रवृक्षांना आम्ही नियोजन करतो. तर त्याच्यावरच कीड रोग जर नाही आला मात्रवृक्षामध्ये, तर आपण जे कलमीकरण करतो हे शेडमध्ये तुम्ही जे पाहताय ह्या रोपावरती येत नाही. आणि या शेडला आपण जर पाहिलं असेल तर हे इन्सेक्ट नेट आहे पूर्ण चारी बाजूनं, तर त्याच्यामुळे कीड ह्याच्यामध्ये खूप कमी प्रमाणात येते. आणि आमचं एक शेड्यूल बांधलेलं आहे सर्व. तर त्या शेड्यूलनुसार आम्ही प्रत्येक 3 ते 3-4 दिवशी आम्ही ह्यांना स्प्रे घेतो की सीझननुसार आमचं स्प्रेचं शेड्यूल ठरलेलं आहे, त्यानुसार आम्ही शेड्यूल घेतो. हे रोपं जे छोट्या अवस्थेत आहेत ह्यांच्यावर जर कीड आणि रोग नाही आले तर हे रोपं सशक्त असतात आणि पुढे भविष्यात ह्याच्यापासून उत्पादन जास्त प्रमाणात मिळतं. आम्ही सर्व शास्त्रीय दृष्टिकोनातून ज्या गोष्टी करणे आवश्यक आहे त्या सर्व गोष्टी आम्ही हे रोप निर्मितीसाठी वापरतो आणि सर्व आधुनिक जे औषधं असतील किंवा तंत्रज्ञान असेल ते वापरून हे रोपांची निर्मिती करतो. आता या व्यवसायामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे त्याचं व्यवस्थापन, त्याचं मार्केटिंग करणं. तर तुम्ही ग्राहकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचता? डिजिटल मीडियाचा वापर कशा पद्धतीने आपण या व्यवसायासाठी केला आहे? 1995 पासून आपण ह्या क्षेत्रात काम करतो आणि आपल्याकडे जो आहे शेतकरी वर्ग मोठा आहे की आपलं जो आहे ग्राहक आपला जो आहे, जो शेतकरी जुना शेतकरी आहे तोच नवीन शेतकऱ्याला रेफरन्स देतो. कारण त्याच्या इथले फळाची क्वालिटी आणि दुसऱ्या नर्सरीमधनं आणलेल्या फळांची क्वालिटी ह्या दोन्हीमध्ये बराचसा फरक शेतकऱ्यांना जाणवतो. त्यावेळेस मग त्या शेतकऱ्याचे मित्र असतील, गावातले असतील किंवा नातेवाईक असतील, हे दुसरे ग्राहक म्हणून आपल्याकडे शेतकरी येतात. तर तो शेतकरीच सर्वप्रथम माझा जुना शेतकरीच तो नवीन शेतकऱ्यांना पाठवतो. आणि 2 नंबरचं मार्केटिंगमध्ये म्हणत असेल तर आम्ही काही जे कृषी प्रदर्शन असतात तिथं आम्ही आमचा स्टॉल लावतो. आणि जे यूट्यूबवरती माझं एक चॅनल आहे अभय नर्सरी अँड फार्म म्हणून, त्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना आधुनिक शेती कशी करायची, फळबागेपासून उत्पादन कसं घ्यायचं ह्याचे काही व्हिडिओ बनवून मी पोस्ट केलेले आहेत. ते शेतकरी पाहून तिकडनंही कॉन्टॅक्ट करत आहात. आणि त्याच्यातनं आमचा मार्केटिंगचा प्रश्न आमच्यासाठी हा खूप मोठा नाही आहे, कारण महाराष्ट्रात दर्जेदार रोपं बनवणाऱ्या खूप नर्सऱ्या कमी आहेत. त्यामुळे आमच्याकडे ॲडव्हान्स बुकिंग असते की जास्तीत जास्त ॲडव्हान्स बुकिंगवर शेतकरी आमच्याकडे येतात. सर, व्यवसाय म्हटलं की नफा तोटा हा आलाच. त्यासाठी खर्च आणि उत्पादन याचा मेळ बसणं फार महत्त्वाचं असतं.
तर साधारण तुम्ही हा ताळेबंद कशा प्रकारे करता, नफा किती होतो या व्यवसायामधून आपल्याला? खर्चाचं जर आपण पाहिलं असेल तर नर्सरीमध्ये आपण वर्षभर आम्हाला 2 वर्षापूर्वीचं प्लॅनिंग आज 2 वर्षापूर्वीचं जे प्लॅनिंग असतं ते रोपाची निर्मिती एक रोप बनायला साधारणतः 1 वर्ष ते 2 वर्ष लागतात. ते नियोजन अगोदरच असतं. पण काळानुसार आणि मार्केटच्या मागणीनुसार काही रोपांची मागणी कमी किंवा जास्त असते. आम्ही जवळपास 25 प्रकारचे वेगवेगळे फळ रोपं बनवत असतो. कधी काही एखाद्या वर्षी एखाद्या रोपाला जास्त मागणी असते तर एखाद्याला कमी असते. जर ॲव्हरेज काढलं तर आम्हाला 15 ते 20% ह्याच्यामध्ये सर्व रोपांमध्ये मार्जिन उरते. आणि ह्याचं जर ताळेबंद आहे तर कधी कधी लॉसही होतो, कधी जास्त प्रॉफिटही होतो. हे निसर्गावरती आणि पावसावरती डिपेंड आहे. आता आपल्या या रायपूर गावच्या परिसरामध्ये अनेक वेगवेगळ्या नर्सरी असणार आहेत, पण आपली जी अभय नर्सरी जी आहे ती इतर नर्सरींपेक्षा किंवा रोपवाटिकांपेक्षा कशा पद्धतीने वेगळी आहे, याचं वेगळंपण काय आहे आणि या व्यवसायामधून आजपर्यंत तुम्ही किती रोजगार उपलब्ध केलेला आहे याविषयीची माहिती द्यावी. सर, आपलं जे अभय नर्सरीचं जे काम आहे ते आपण हे प्रत्येक गोष्ट जी आहे ती शास्त्रोक्त पद्धतीने करतो आणि सर्व तंत्रज्ञान वापरतो. त्यामुळे आम्ही ते उत्पादन खर्चामध्ये कुठेही ॲडजस्टमेंट करत नाही. आणि ज्या पद्धतीने तंत्रशुद्ध पद्धतीने रोप बनवायचं आहे ते पूर्ण तंत्रज्ञान वापरून आम्ही बनवतो. त्यामुळे ते रोप बनवण्यामध्ये जो खर्च कमी करण्याचा जो उद्देश असतो किंवा जातीवंत रोपाच्या ऐवजी दुसरे रोपं बनवल्या जातात तर आम्ही त्याच्यात कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाहीत. आम्ही सगळं रोप हे चांगलंच बनवतो. त्यामुळे बाकी जे रोपं मिळत आहेत तिथं केशर सांगून दुसऱ्याच आंब्याचं रोप दिलं जाईल. मोसंबीमध्ये जो रंगपूर खुंटा असतो, एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला की मोसंबीमध्ये एक रंगपूर खुंटा असतो आणि जंबेरी खुंटा असतो. तर जंबेरी खुंटावरच्या मोसंबीचा जो बाग 5 वर्षाचा झाला त्याच्यामध्ये डायबॅक रोग येतो आणि फळाला आलेले झाडं मरायला सुरुवात होते. तर आमच्याकडे आम्ही तो रंगपूर खुंटा, आमच्याकडे रंगपूरचे 200 झाडं आहेत. त्या 200 झाडांचं आम्ही फळांचं बी काढतो. ते बियापासून आपण त्याचं रूट स्टॉक बनवतो आणि त्याच्यावरतीच आपण बडिंग करतो. त्यामुळे शेतकऱ्याला ओरिजिनल रंगपूर खुंट जातो. त्यामुळे त्या शेतकऱ्याच्या मोसंबीचं जे लाईफ आहे ते सुद्धा 30 ते 35 वर्षापर्यंत जातं. तर जसंच आंब्याचं आहे, सीताफळाचं आहे, प्रत्येक पिकामध्ये जे आहे तर ही आपण जे कलम करण्याची जी पद्धत आणि जे जातीवंत रोप आहे म्हणजे हाच मुद्दा महत्त्वाचा असतो. ह्याच्यातनं ते 100% शेतकऱ्याचं उत्पादन वाढतं. आणि बाकी ठिकाणी नर्सरीमध्ये बऱ्याचशा रोपाची भेसळ होते आणि बरेचसे आपल्या महाराष्ट्रात जे रोप आज येतं एक तर कर्नाटकमधनं येतं किंवा आंध्रातनं येतं किंवा आंबा जर घेतला तर गुजरातमधनं येतो. ते बाहेर राज्यातून जे रोप येतं आणि जे नर्सरीवाले विकतात तर आम्ही हे बाहेरनं रोप न आणता आम्ही पूर्ण आमचं रोप इथंच तयार करतो आणि आपल्या शेतकऱ्यांना इकडंच विकतो. त्यामुळे हा वेगळेपण आहे की जे आम्ही रोप बनवतो त्याची 100% खात्री असते की हे नर्सरीचं ही वाणे आणि हीच जाते. पण बाहेरनं जे रोप विकत घेतलं जातं त्या नर्सरीवाल्यांनाही माहीत नसतं की ते कुठलं रोप घेऊन कोणत्या शेतकऱ्याला कोणती जात विकतायत ते. म्हणजे हा मुख्य फरक आहे ह्यामध्ये. साधारणतः आपल्याकडे एक 70 ते 80 माणसांना आपण वर्षभर रोजगार देतो. त्याच्यामध्ये 3 मुख्यतः आहेत. एक अकुशल जे मजूर आहे आपण ते एक 50 ते 60 मजूर असतं की ज्याचं डेली काम कुशल मजुरांचं असतं. त्याच्यासोबत अर्धकुशल आणि कुशल मजुरांमध्ये हे जे कलमीकरणाचे आहेत, कलमीकरण करणारे, तर माझ्याकडे जवळपास सर्व महाराष्ट्रातून वेगवेगळ्या पिकासाठी वेगवेगळे काम करणारे कुशल मजूर येतात. आणि अकुशल आणि हे जे मजूर आहेत तर माझे हे जवळपास माझं गाव आहे आणि दुसऱ्या इतर 2 गावातले असे 3 गावातले मिळून मजूर इथं काम करतायत. एक 60 ते 70-80 लोकांना आपण वर्षभर रोजगार इथं देतोय. सर, आपल्या या रोपवाटिकेमध्ये अनेक प्रकारची रोपांची निर्मिती केली जाते, त्याचबरोबर प्रशिक्षणसुद्धा शेतकरी बांधवांना दिलं जातं. तर साधारण हे प्रशिक्षण प्रक्रियेसाठी आपण काय गोष्टी करता किंवा कशा प्रकारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता? आपण शेतकऱ्यांना इथं फक्त रोपच विकत नाही तर शेतकऱ्यांना सर्व प्रकारचे प्रशिक्षण देतो, ज्यामध्ये आपण शेतकऱ्यांना आपल्या इथं मोफत ट्रेनिंग देतो. त्या ट्रेनिंगमध्ये शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या फळबागेची लागवडीपासून ते उत्पादनापर्यंत कसं काम करायचं, प्रत्येक झाडाची छाटणी असेल, लागवड असेल, पाणी व्यवस्थापन असेल, खत व्यवस्थापन असेल, कीड व्यवस्थापन, ह्या सर्व गोष्टीवर आपण शेतकऱ्यांना विनामूल्य आणि मोफत ट्रेनिंग देत असतो. वर्षभरात माझ्याकडे 1000 ते 1500 शेतकरी नर्सरीला व्हिजिट देऊन प्रशिक्षण घेत असतात. बरोबर. म्हणजे अगदी निशुल्कपणे आपण हे काम करत आहात, इतरांना हा व्यवसाय करण्यासाठी आपण प्रवृत्त करत आहात. खूप चांगली गोष्ट आहे सर. खरं तर आपण एक चांगल्या प्रकारची नोकरी आपल्या कृषी पदवी नंतर प्राप्त करू शकला असता, पण व्यवसाय सुरू करताना आपल्या कुटुंबातून सगळ्यांची भूमिका कशा प्रकारे होती, आपल्याला पाठबळ कशा प्रकारे मिळालं, याविषयी काय सांगा? मलाही माहीत नव्हतं की मी नर्सरी क्षेत्रात येईल. माझा हा सगळा जो आम्ही आज जो जडणघडण झालेली आहे ह्याचं सर्व श्रेय जातं माझ्या वडिलांना. कारण त्यांची इच्छा होती की मी नर्सरी क्षेत्रात यावं, कृषी क्षेत्रात येऊन काहीतरी चांगलं करावं आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याची सेवा करावी. आजही ते पूर्ण वेळ माझ्या पाठीशी आहेत. माझा छोटा भाऊ आहे. पूर्ण कुटुंबच आमचं म्हणजे वडील आणि छोटा भाऊ आम्ही तिघंही मिळून हा नर्सरीचा व्यवसाय चांगला चालवत आहोत. आणि वडिलांचं जी इच्छा आहे की शेतकऱ्यांना जे चांगलं उत्पादन निघावं आणि त्याच्यासाठी दर्जेदार रोपं मिळावे,
ह्याच्यातनं नर्सरीचा जन्म झालेला आहे. 1995ला ज्यावेळेस आम्ही रोपाची 90ला लागवड केली फळबागेची आमच्या शेतात, त्यावेळेस आम्ही फसलो होतो. बरेचसे वेगवेगळ्या जातीचे रोपं आले आमच्या शेतात. केशर आंबा सांगितला 6 जाती आल्या, चिकूमध्ये दुसरं आलं, मोसंबीमध्ये दुसऱ्याच व्हरायटी आल्या. त्यावेळेस वडिलांना लक्षात आलं की आपल्याला शेतकऱ्यांसाठी एक चांगली नर्सरी करणं गरजेचं आहे. मग नर्सरीचा जन्म असा झाला आणि मलाही त्यांनी फोर्स करून ह्या क्षेत्रात आणलं. पण आज मी आवडीने ह्याच्यामध्ये पूर्ण वेळ काम करतो आणि त्यांचंही पूर्ण पाठबळ आहे मला. हा रोपवाटिका व्यवसाय आपण सुरू केला, पण यासाठी शासनाचं पाठबळ कसं होतं? शासनाने तुम्हाला काय मदत केली? तर यामध्ये शासनाचं मार्गदर्शन जे आहे, कृषी विद्यापीठ आहे, कृषी विभाग आहे व कृषी विज्ञान केंद्र आहे. याच्यामध्ये मुख्यतः मला जालन्याचं कृषी विज्ञान केंद्र जे आहे, तर ह्यांचं सखोल मार्गदर्शन नेहमीच मिळत असतं. त्यामध्ये आमचे मित्र आहेत सुनील कळम सर, हे वेळोवेळी मला हॉर्टिकल्चर संदर्भात जे काही माझे प्रश्न असतील त्याविषयी मला सातत्याने मार्गदर्शन करत असतात. आपल्या या कार्याची दखल घेत आजपर्यंत तुम्हाला शासनाचे वेगवेगळे पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहेत. यामध्ये महाराष्ट्र शासनाचा उद्यान पंडित पुरस्कार असेल आणि इतर पुरस्कार असतील. याविषयीच्या आठवणी म्हणा किंवा याविषयीची माहिती आपण काय द्याल? ती खरोखर माझ्यासाठी एक गौरवाची गोष्ट आहे की माझ्या म्हणजे सारख्या तरुण शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाचा जो उद्यान पंडित पुरस्कार दिला, त्यामुळे माझी जी ऊर्जा आहे काम करण्याची ती 10 पटीने वाढलेली आहे. आणि शेतकऱ्यांविषयी एक चांगलं काम केल्याबद्दल मागील 10 ते 15 वर्ष मी जे काम केलं त्याचं एक फळ म्हणून जो मला पुरस्कार मिळालेला आहे, त्याबद्दल मी शासनाचे धन्यवाद मानतो. तर आता या व्यवसायाला पुढे घेऊन जाण्यासाठी आपण भविष्यामध्ये काय नियोजन केलेलं आहे? कशा प्रकारचं आपलं प्लॅनिंग आहे? भविष्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांसाठी एक समृद्ध किसान समृद्ध भारत ही मोहीम घेऊन काम करतोय. या मोहिमेअंतर्गत आमचा असा उद्देश आहे की शेती हा सुद्धा एक उद्योग आहे आणि तो उद्योगाच्या पद्धतीने करणे व शेतकऱ्याला एक त्या शेतीमध्ये उद्योजक घडवणे, ह्या संकल्पनेतनं आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आणि भारतभर ह्या शेतीमध्ये फळबाग लागवडीमध्ये आम्ही काम करत आहोत. ज्यामध्ये शेतकऱ्याला लागवडीपासून ते विक्री व्यवस्थापनापर्यंत पूर्ण मार्गदर्शन करत आहोत. आणि सोबतच दर्जेदार रोपाच्या निर्मितीसाठी आम्ही आता फळबागेचे टिश्यू कल्चरमधनं रोपं बनवण्यासाठी टिश्यू कल्चर लॅब येत्या 1 ते 2 वर्षात आम्ही बनवून त्याचे उत्पादन करणार आहोत. सर, आता सरते शेवटी या विषयाला अनुसरून आपण शेतकरी बांधवांना काय संदेश देऊ इच्छिता? काय महत्त्वाचा संदेश द्याल? माझे सर्व शेतकरी बंधूंना विनंती असेल की शेती हा व्यवसाय परवडणारा आहे. फक्त त्याचं आपल्याला नियोजनबद्ध, जसं कुठलाही व्यवसाय करताना आपण बिझनेस प्लॅन करतो त्याच पद्धतीने एक आपला शेतीचा पुढचा 5 ते 10 वर्षाचा प्लॅन जर करून शेतकऱ्यांनी ठरवलं, सर्व ताळेबंद, जसं आपलं बजेट असेल, त्याचं कुठल्या खर्चात कुठल्या घटकावर किती खर्च करायचा, हे सगळं नियोजन जर शेतकऱ्यांनी पुढच्या 5 ते 10 वर्षाचं ठरवलं आणि जर शेती केली, तर शेतकऱ्याला शेतीमधनं आर्थिक उत्पादन, इतर व्यवसायामध्ये जे कॉम्पिटिशन आहे किंवा नोकरीमध्ये जी स्पर्धा आहे ती शेतीमध्ये स्पर्धा नाही आहे. तर ते शेतकरी जर शेती क्षेत्रात आले आणि एक व्यवसाय म्हणून जर शेतीकडे पाहिलं, तर भविष्यात शेतीमध्ये आपल्याला खूप चांगल्या संधी आहेत आणि आपलं जीवनमान जगण्यासाठी भरपूर पैसे मिळू शकतात आणि चांगल्या प्रकारे आपण जीवनही जगू शकतो शेतीमध्ये, निसर्गाच्या सानिध्यामध्ये. शेतकरी बांधवांनो, आज आपण मुक्काम पोस्ट रायपूर, तालुका परतूर, जिल्हा जालना येथील अभय नर्सरीला भेट दिली. या नर्सरीचे सर्वेसर्वा, या नर्सरीचे मालक अभय काळुंके सरांना आज आपण भेटलो. त्यांनी या विषयाला अनुसरून आपल्याला खूप महत्त्वाची माहिती दिली. खरं तर हा एक वेगळा व्यवसाय आहे, शेतीला पूरक व्यवसाय आहे. येत्या काळामध्ये फळबागांची लागवड जी आहे ती मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे रोपांची निर्मिती करणं आणि त्यातून आर्थिक उत्पादन मिळवणं हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि या व्यवसायाकडे आपण वळू शकता. या दिलेल्या माहितीच्या आधारे आपण या व्यवसायाला सुरुवात करू शकता. काळुंके सर, आज आपण कार्यक्रमात सहभागी झालात आणि शेतकरी बांधवांना महत्त्वाची माहिती दिली. त्याबद्दल मुंबई दूरदर्शनच्या वतीने आपले मनोमन आभार आणि आपल्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.